मंडळी, एका कुकरमध्ये तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि मुगाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ अशी डाळी धुवून घ्यायच्या। त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं अगदी तेल टाकायचं आणि ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ छान अशी शिजलेली आहे। मॅशरच्या साहाय्याने छान अशी मॅश करून घ्यायची आहे। त्यानंतर एका कढईमध्ये जिरा आणि मोहरीचा तडका देऊन घेतलेला आहे। 1 टोमॅटोसुद्धा त्यामध्ये बारीक कट करून घालायचा आणि तुम्हाला तिखट जेवढं हवं असेल तेवढे ह्यामध्ये 2 ते 3 अशा मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद घालायची, थोडी कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। जे आपण डाळ घोटून घेतलेले आहे ते यामध्ये ओतून घ्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। वरतून कोथिंबीर घाला। एका प्लेटमध्ये भात काढून घेतलेला आहे, त्यावरती वरण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये निलंचं अस्सल मराठी चवीचं लोणचं आहे ते यामध्ये घ्यायचं आहे। अप्रतिम चव आहे आणि लोणच्याशिवाय वरण भात अपूर्ण आहे। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। धन्यवाद।